गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजचा मोटिवेशनल थॉट काय आहे वाचला असेल तुम्ही तर त्याचं 4 ज्या लाईन आहेत त्या 4 लाईनचं वेगवेगळं डिस्क्रिप्शन. स्प्रेड युअर विंग्स, इट्स टाइम टू फ्लाय, मेक द लीप ऑन द स्काय. आता शब्दशः अर्थ जर घेतला, स्प्रेड युअर विंग्स म्हणजे काय की कोणती पण गोष्ट आपण जेव्हा करतो तर ते त्याच्यामध्ये आपला आत्मविश्वास पाहिजे, बरोबर. तर शब्दशः अर्थ जर तुम्ही घेतला स्प्रेड युअर विंग म्हणजे काय, आपण एक इमॅजिनेशन करतो किंवा पक्षी असेल किंवा काय असेल, तर पर्सनल लाईफ मध्ये आपलं ते आपलं स्वतः अवलंबून बघून घ्या की जेव्हा तुम्ही कोणती तरी एक नवीन गोष्ट करता त्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा आहे, बरोबर. इट्स टाइम टू फ्लाय. एकदा का आत्मविश्वास असला जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये बाहेर पडता, मार्केटमध्ये बाहेर पडल्यानंतर तुमची जी काही स्ट्रॅटेजी आहे किंवा तुम्ही ऍक्शन घेण्याची जी काही पद्धत आहे ती ऍक्शन पॉईंट टू पॉईंट पण झाली पाहिजे त्या ठिकाणी, बरोबर. आत्मविश्वास असेल तर ह्या गोष्टी बाहेर निघतील, आत्मविश्वास नसेल तर ऍक्शन पण होणार नाही, त्याच्यावरती काम पण नाही होणार आणि शेवटी रिझल्ट आपला 0 येणार. मेक द लीप. लीप म्हणजे काय, झेप, बरोबर. आत्मविश्वास आहे, ऍक्शन घेण्याची ताकद आहे आपल्याला. ऍक्शन घेतल्यानंतर तुमची काहीतरी रिस्क मॅनेजमेंट येते. जेव्हा तुम्ही रिस्क घ्याल मार्केटमध्ये उतरल्यानंतर, रिस्क खूप महत्वाची. कोणताही बिझनेस रिस्क शिवाय पुढे जातच नाही. रिस्क घेतली, रिस्क घेतो इश्क आहे, ते आहे स्कॅम 98 मध्ये. तर ओन द स्काय. जर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील, कॉन्फिडन्स असेल, ऍक्शन घेण्याची ताकद असेल, रिस्क मॅनेजमेंट तुमची व्यवस्थित असेल, तर तुम्हाला कुणी जाणू शकत नाही मार्केटमध्ये, बरोबर. तर ह्या लाईनचा तोच अर्थ आहे. आणि याच्यावरती काम करा व्यवस्थित. आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करता येईल काय नाही, तर हे स्वतः म्हणजे कुणी मोटिवेट करायची गरज नाही आपल्याला, आपण स्वतः मोटिवेट होऊ शकतो. तर तशाप्रमाणे स्वतःवरती वर्किंग करा. कसं काय होईल डिस्कस करा. नॉलेज दिल्याने वाढतं, स्वतःजवळ ठेवू नका. काही गोष्टी कोणाला येत नसेल त्याला मदत करा. आपल्याला काही आढळलं तर 100% पुढच्याला विचारा. सगळ्या गोष्टी